मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 2024 मध्ये सुरू झाली व जवळजवळ 50 ते 60% लाडक्या बहिणी होती की त्यांचे स्वतःचे बँक खातेच नव्हते. त्यांचे काय नव्हते, बँक खातेच नव्हते. 2024 मध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली व त्यानंतर शासनाने काय सांगितलं की बँक तुमचं आधार लिंक असलेलं तुमचं स्वतःचं काय पाहिजे आहे, बँक खातं पाहिजे आहे. म्हणजे तुमच्या घरच्यांच्या म्हणजे काय तुमचे मिस्टर असतील किंवा सासरे असतील किंवा असं कोणाच्याही नावावर नको, तुमच्या स्वतःच्या नावावर काय पाहिजे आहे, हे बँक खाते पाहिजे आहे. त्यामुळे जवळजवळ 60-70% लाडक्या बहिणी की त्यांनी पोस्ट बँक खात्यात काय केलं होतं की अकाउंट ओपन केलं होतं. बरोबर आहे. तर पोस्ट बँकेत खाते असणाऱ्या बहिणींच्या खात्यात आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 4,500 रुपये 100% जमा होण्याची दाट शक्यता आहे व दुसऱ्या बँकेत तुमचं खातं असेल तर हे पैसे काय येणार नाही. सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो ही खात्रीशीर माहिती असणार आहे, कारण 50% चान्सेस आहेत की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. कारण मागच्या वेळेस सुद्धा असं झालं व आपण प्रत्येक लाडक्या बहिणींना मदत करत आहोत व त्यांनी चेक केल्यानंतर त्यांचे नोव्हेंबर व डिसेंबरचे एकत्रितपणे पैसे जमा झाले होते. एकत्रितपणे पैसे जमा झाले होते. 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत. ते तुम्हाला मी काय एक प्रूफ सुद्धा दाखवते की हे पैसे जमा झालेले मेसेज आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, 13 जानेवारी 2026ला IPPB म्हणजे पोस्ट बँक खात्यामध्ये 13 तारखेला 3,000 रुपये एकत्रितपणे जमा झाले आहेत. आता हे माहितीच नाही की कसं काय जमा झाले, म्हणजे आता जानेवारीचं अजून वितरण सुरू झालं नाही, पण वितरण सुरू झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये काय होऊ शकते की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्या अकाउंट क्लोजचा प्रॉब्लेम आहे. अकाउंट क्लोजचा एक प्रॉब्लेम आहे. आता मेन कशा हप्ता का आला नाही, एक तर KYC चुकली असेल किंवा तुमची KYC झाली नाही. ठीक आहे. KYCचा हा एक प्रॉब्लेम होता, जिथे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितले की ऑफलाईन पद्धतीने आता काय KYCची प्रक्रिया सुरू झालेली आहे, चेकिंग सुरू झालेलं आहे. तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करा तर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही पात्र झाल्यानंतर पुढील सर्व हप्ते येतील. पण पेंडिंग हप्ता येणार का, तर नाही. पेंडिंग हप्त्याचं इथं डोक्यात विचार आणू नका. पेंडिंग हप्ता ऑफलाईन KYC केल्यानंतर येणार नाही. मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं. पण आता हा KYCचा प्रॉब्लेम नाही, म्हणजेच काय लाडकी बहीण योजनेची KYCची प्रॉब्लेम नाही. लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी व बँकेची KYC वेगळी असणार आहे. कुठे चेक करता येणार, महिला व बाल विकास विभाग आहे तिथे तुमचा आधार नंबर घेऊन जावा, तिथे चेक करता येते किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता की तुमची नाहीत बा. तर ऑनलाईन पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकणार आहात. तुम्ही वेबसाईटवरती लॉग इन व्हा, त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तक्रार करू शकता. आता तक्रारचा प्रकार आहे, सिलेक्ट करायचं आहे, तक्रार श्रेणी आहे, ते करून सबमिट करायचं आहे. त्यानंतर दुसरं बघू शकता KYC बरोबर आहे, मग कुठे प्रॉब्लेम. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला सक्सेसफुल मेसेज आलं, आमचं बरोबर आहे, आमच्याकडे सरकारी नोकरदार कोण नाही, सक्सेसफुल आलं पण आम्ही प्रश्नाची उत्तरं पण बरोबर दिले, मग कुठे प्रॉब्लेम. तर पोस्ट बँकेत भेट देऊन तुम्ही आधार क्रमांक तुमचा लागणार आहे. तुम्हाला काय करावं लागणार आहे, पोस्ट बँके खात्यामध्ये तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. पोस्ट बँक KYC नाही, अकाउंट बंद, अकाउंट क्लोज होणार आहे. तर बघा, बँकची KYC वेगळी असती. ठीक आहे. बँकची KYC वेगळी आणि लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी असती. तर पोस्ट बँक खात्यामध्ये काय नियम आहे, तुम्ही 2024 मध्ये बँक खाते ओपन केलं तर त्यावेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला नाही. पण बघा, 2025 मध्ये पुन्हा 1 वर्ष झालेलं आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तुम्हाला काय करावं लागत होतं, पोस्ट बँक खात्याची KYC करावी लागत होती. तुम्ही म्हणाल की मग आतापर्यंत सुरळीत पैसे आले ना, आता अचानक का बरं बंद झाले आमचे, तर हेच कारण असणार आहे. बघा, 2024 मध्ये योजना सुरू झाली, तुम्ही ते पोस्ट बँक खाते काढले, बऱ्याच लाडक्या बहिणीचे बँक खाते नव्हते, मिस्टरांच्या नावावर, तुमच्या पतीचं नाव किंवा सासऱ्यांचं नाव किंवा असं म्हणजे जेंट्सच्या नावावर खाते होते, पण बहिणींच्या नावावर खाते नव्हते. पण सरकारने ते सांगितले की बहिणींच्या नावावर ज्यांच्या आधार लिंकशी बँक खाते जोडणे गरजेचं आहे. तर तुमचा प्रॉब्लेम लक्षात आला का, की नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये KYC तुम्ही केली नाही, त्याच्यामुळे पेंडिंग हप्ता पडलेला आहे. आता विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवलं आहे की काय झालं आहे, की ते बघा अकाउंट क्लोज्ड. इथे बघा अकाउंट क्लोज्ड आलेलं आहे रिमार्कमध्ये. अकाउंट बघा, इथं नोव्हेंबरपर्यंत 1,500 रुपये आले. ठीक आहे. आता हे जे नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पैसे आले, पण इथे अकाउंट क्लोजमध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. परंतु जेव्हा KYC आपण केली, ओके, ज्यावेळेस आपण काय केलं, KYC केली कशाची, बँकेची, तेव्हा एकत्रितपणे 3,000 रुपये जमा झाले. अजून नाही केलं तुम्ही तर करा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकर करायचं आहे. व त्यानंतर काय, IPPBला म्हणजे पोस्ट बँकेत दरवर्षी KYC तुम्हाला करावी लागतेच.
पर्याय नाही, त्याला तुम्हाला करावीच लागणार. 2026 संपत आलं, तुम्हाला KYC सिंपल पद्धतीने तिथे जाऊन नोंद घ्यायची आहे, करून घ्यायची आहे. त्यानंतर अकाउंट क्लोज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर पैसे 4,500 रुपये तुम्हाला मिळणार, पेंडिंग पैसे येतात. तर बँकेच्या सर्व्हरमध्ये हे पैसे अडकलेले असतात. म्हणजे काय, शासनाकडून काय झालेले असतात, पूर्ण पैसे आलेले असतात. शासनाकडून बँकेत पैसे आलेले असतात. तर मग कुठे जमा झालेले असतात, ते बँकच्या सर्व्हरमध्ये जमा झालेले असतात. बँकच्या सर्व्हरमध्ये हे काय झालेले असतात, जमा झालेले असतात. तुम्ही जेव्हा KYC कराल तेव्हा तुम्हाला काय होईल, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. लक्षात घ्या, खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे. ही अशी सोपी पद्धतीने प्रोसेस असणार आहे. तुम्ही म्हणाल की काय किचकट काय आहे, तर काही नाही, फक्त तुमच्या पोस्ट बँकेत जा, आधार कार्ड घेऊन जा, सर्व्हरमध्ये पैसे अडकलेले असतात. बरं, पहिल्यांदा हे चेक करायचं तुमची KYC चुकली आहे का किंवा KYC झाली नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे का. महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे. बँकेच्या सर्व्हरमध्ये अडकले जर नसेल तर हा प्रॉब्लेम, अकाउंट क्लोजचा प्रॉब्लेम असू शकतं, पोस्ट बँके खात्यात येऊ शकतं. आता नेक्स्ट काय की पोस्ट बँकेचा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. दुसऱ्या बँकेत खातं असेल तर का पैसे येणार नाही. आता लक्षात घ्या, बाकीच्या बँकेचा, आता माझं फॉर एक्झाम्पल आहे की एक HDFC बँकेत माझं काय खातं आहे, ठीक आहे, HDFC असू द्या किंवा असं ॲक्सिस बँक आहे, तिकडे माझं खातं आहे. तर अशा बँक जे प्रायव्हेट बँक असतात किंवा जे अशा बँक्स असतात त्यांना काय की जवळजवळ 10 वर्षांनी KYC प्रक्रिया करावी लागते. ठीक आहे, अशा बँक्स असतात. फॉर एक्झाम्पल मी म्हणजे एक उदाहरण देत आहे, मी 10 वर्षांनी KYC करावी लागते. त्याच्यामुळे काय होतं की 10 वर्ष असू द्या, 5 वर्ष असू द्या, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो की इथे KYCचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे बँकेच्या KYCचा प्रॉब्लेम नाही, तर तुमचे पैसे का बंद झाले, KYC चुकली आहे किंवा KYC झाली नाही म्हणून. ओके, तर दुसऱ्या बँकेत खाते असेल आणि KYC नाही तर पैसे आलेले असतात, परंतु पासबुकमध्ये त्याची एंट्री दिलेली नसते. त्यामुळे KYC बँकेची नक्कीच करून घ्यायची आहे. तर इथं काय होतं की बँक खात्यामध्ये KYC वगैरे सगळं बरोबर असतं, पण KYC झाली नाही, पैसे आलेले असतात पण तुम्हाला एंट्री आलेली नसती किंवा मेसेज आलेला नसतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे सुरू करा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासुद्धा हप्ता जमा होणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. काही प्रश्न असू द्या विचारा. धन्यवाद.